जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधत दसरा चौकात आपल्या विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी दसरा चौकातील चारही मार्ग शिक्षकांनी रोखून धरल्याने वाहनधारकांचा मोठा गोंधळ उडाला होता। गेल्या अनेक वर्षांपासून वाढीव टप्पा अनुदानासाठी विनाअनुदानित शिक्षक आंदोलन करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक। जयदीप आपटेच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती। दरम्यान 4 सप्टेंबरला रात्री उशिरा आपटेला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात अंबानी कुटुंबातील एका सदस्याची मानद सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। प्रतिष्ठित मंडळाच्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून निवड होणं हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं आणि हा मान अंबानी कुटुंबाला मिळाला आहे। मालाड पूर्व येथील नवजीवन SIA प्रकल्प इमारतमध्ये काम सुरू असताना यातील 5 मजूर खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यातील 2 मजुरांची जागीच मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार व मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज पहाटे तब्बल 3 तास चर्चा झाली। यावेळी मनोज जरांगे पाटील यांची फडणवीसांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर येते। चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे UPSCची परीक्षा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पूजा केटकरचं IAS पद गेलं। UPSCने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी पूजाने केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली तर दिल्ली हायकोर्टाने पूजाला दिलासा दिलाय। 26 सप्टेंबरपर्यंत अटक करू नये असे निर्देश कोर्टाने दिलेत। मानधनात भरीव वाढ व्हावी, पेन्शन मिळावी या मागण्यांसाठी गुरुवारी अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांकडून जलभरो आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली। महायुतीकडून कागल तालुक्यातून वीरेंद्र मंडलिक यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांची जनसंख्या सुरू आहे। यात्रेच्या निमित्ताने त्यांनी श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामाचे दर्शन घेतले व पदाधिकारी बैठकीस मार्गदर्शन केले।